नमस्कार, मी नम्रता भोसले. केके न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण परवा जी स्टोरी कव्हर केली किंवा परवा जी बातमी कव्हर केली, कळे गगनबावडा मार्ग 166G आणि त्याच्यावर असणारे खड्डे, याच्या रिलेटेड आपण आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या बरोबर पण डिस्कशन केलेलं आहे. त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स केलेला आहे आणि याच अनुषंगाने आपण आता आलेलो आहोत राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर येथे. आणि आता आपल्यासोबत आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इंद्रकुमार नारायणकर सर, जे कोल्हापूरमध्ये 1.5 महिना झाला जॉईन झालेत या कोल्हापूर डिव्हिजनला आणि ते बघतायत हे कळे गगनबावडा 166G मार्गावर ह्यापूर्वी काय झालं आणि आता काय होतं आणि ह्याच्या पुढे काय करायचं आहे. जाणून घेऊयात थेट सरांकडूनच ह्या महामार्गाबद्दल. लोकांच्या मध्ये जो संभ्रम पसरलेला आहे, त्यांच्यामध्ये जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं. हा जो राष्ट्रीय मार्ग आहे त्याच्यासाठी 6.5 करोड रुपयांचा निधी मंजूर झाला. त्याचं वर्क ऑर्डर कॉन्ट्रॅक्टरना कधी मिळाला? 16 एप्रिलमध्ये 2026 आताच मिळाला. सदर निधी कुणी दिला? सेंट्रल गव्हर्नमेंट MORTH त्यांच्या मार्फत हा निधी प्राप्त झाला, मंजुरी झाला प्रोजेक्ट. कोणत्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं? निर्माण कन्स्ट्रक्शन कोल्हापूर आहे, त्यांच्या मार्फत हे काम केलं जातं. मग त्या कंपनीला तुम्ही किती दिवसात त्या रस्त्याचं गांभीर्य बघता, खड्ड्यांचं किती दिवसात हे काम पूर्ण करायला पाहिजे असं सांगितलं होतं? तसं हा पिरियड 1 वर्षाचा आहे टोटल ह्याच्यामध्ये. मग त्याच्यानुसार त्यांनी पार्टलीमध्ये काम करायचं आहे. मग त्याच्या सुरुवातीला समजा त्या पिरियडमध्ये काम करणे म्हणजे एकूण टोटल वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट आहे. मग सर, वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट बघता, तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की फारसं काम तिथं झालेलं नाही, सगळेच खड्डे जसेच्या तसे आहेत. मग ह्या हिशोबाने त्यांना काही तुम्ही नोटीस वगैरे दिलेली का कंपनीला, निर्माण कन्स्ट्रक्शनला? आम्ही तसं ऑलरेडी त्यांना पत्र पण इश्यू केलेत वेळोवेळी की जिथं काम आहेत ऑलरेडी काम केलेलंच आहे, त्यांनी थोडंसं पार्टली केलेलंच आहे. म्हणजे जिथं फक्त ते फायनल लेअर थोडंसं काही काही ठिकाणी राहिलेलं आहे आणि पण त्याचे थोडंसं आता जे हे झालेलं आहे त्यांना आम्ही समजा जेव्हा खड्डे पडलेत हे पडलेत त्यावेळेस आम्ही त्यांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत वारंवार. सर, संबंधित ठेकेदाराकडून काम करून घ्या म्हणून कोणत्या कोणत्या लोकप्रतिनिधींनी तुमच्याकडे पाठपुरावा केला? तसेच लोकप्रतिनिधींनी केलेला आहे, परत तसेच स्थानिक काही लोकांनी केले, तसेच माननीय तिथले आमदार महोदय या बऱ्याच यांनी या खड्डे भरण्यासाठी आमच्याशी पाठपुरावा करतायत. आम्ही त्याप्रमाणे तसे ॲक्शन प्लॅनमध्ये कंटिन्यू डेली कॉन्ट्रॅक्टरच्या फॉलोअपमध्ये आहोत की वेळोवेळी. आता सध्याचं कसं तिथलं पावसाचं वातावरण पाहता वारंवार जरी भरत असले तरी सध्या आम्ही हार्डमुरूम किंवा WMM जे ट्रीटमेंट आम्हाला पावसाळ्यातली जी करायची असते, कारण पावसाळ्यात आता डांबरीकरण तर करता येणार नाही आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही वारंवार त्याच्यावर पॅचवर्क करायला टीम ठेवलेली आहे. पण ठीक आहे, आता जसं पावसाळा होईल मग पुढे आम्ही त्यात प्रोसेस करत आहोत सध्या तरी त्या गोष्टी. सर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कोल्हापूर डिव्हिजनला तुम्ही आता 1-1.5 महिना झाले तुमची ट्रान्सफर झाली, त्याच्यामुळे आता तुम्ही आला आहात इथं. पण ऐकण्यात आहे की आमदार नरके साहेबांनी पावसाळ्यापूर्वी हे खड्डे भरून घ्या म्हणून सांगितलं होतं. याची काही कल्पना आहे तुम्हाला? या बाबतीत मॅडम एक सांगू शकतो की आपल्याला त्याच्यावर प्रत्येकाचा फॉलोअप आहेत मॅडम, त्याच्यात आमदार महोदय यांचं लोकप्रतिनिधी आणि त्याच्यानुसार आपण प्रत्येकाकडून आपण त्या बाबतीत जे रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न कंटिन्यू करतोय. पावसाळ्यामुळे थोडेसे यालेत अडचणी तिथं, पण ते करतोय मॅडम, टीम नेमलेले आहेत तसे. आता आमदार नरके साहेबांनी गणपती पूर्वी ते खड्डे तरी भरले जावे कारण कोकणात जाणारा वर्ग जास्त आहे असं सांगितलं. त्या संदर्भानं त्या हिशोबानं तुमचं काही प्लॅन्स चालू आहेत? नाही, गणपतीसाठी तर मॅडम आमचं पूर्ण कंटिन्यू आता त्याच्यासाठी फॉलोअप चालू आहे. आता सद्यस्थितीत तरी पावसाळा जोपर्यंत होत नाही अपेक्षित, तोपर्यंत पाऊस कमी होईपर्यंत आम्हाला डांबरीकरणाने काय करता येणार नाही येतं. परंतु पाऊस जसं उघडीप मिळेल, जर समजा 8-10 सप्टेंबर जरी आम्हाला उघडीप झाली तर आम्ही लगेच डांबरीकरणानं जे काही जिथे पॉटवर पडले त्या दृष्टीतून आम्ही लगेच काम करण्यासाठी हे करतो मॅडम. सदरचे एक्सपेक्टेड काम त्या कंपनीकडून झालं नाहीये, मग ह्याच्यासाठी काही कारवाई केली काय प्रोसेसमध्ये आहे? कारवाई मॅडम म्हणजे आम्ही ऑलरेडी त्यांना पत्र देतोय, वर्षाचं टेंडर असल्यामुळे आता त्यात जर त्याचं काहीतरी कमी काम हे आलं तर आम्ही त्याप्रमाणे जे निवेदित तर ते असो त्याप्रमाणे आम्ही पुढं हे करूच मॅडम. त्या प्रश्न नाही. सदरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी किंवा काम त्याचं पूर्ण व्हावं याच्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय आहे? सद्यस्थिती तर मॅडम आपल्याला रस्ता सुरळीत ठेवणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्या दृष्टीतून त्यांना योग्य ते तात्काळ सूचना देऊन आम्ही विहित म्हणजे रस्ता कसं मोटरेबल कंडिशन व्यवस्थित राहील. आणि सध्या तर आम्ही करतच, आमची टीम ऑलरेडी आहेच, मोबिलाईज आहे टीम ऑलरेडी तिथं. त्या ठिकाणी आता आमचे बऱ्यापैकी मोठे खड्डे तर भरून झालेलेच आहेत आणि छोटे जे चालू आहेत त्याच्यावर पण काम कंटिन्यू. पण सद्यस्थितीत डांबराचे नाहीत, आमच्या सद्यस्थितीत WMM ट्रीटमेंट चालू आहे. फक्त हा पावसाळा ओपन झाला
की मग कारण तिथल्या पावसाचंच आपल्याला इंटेन्सिटी माहिती आहे की हा गगनबावडा विषयी म्हणजे पाऊस प्रमाणापेक्षा जास्त चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं तिथला एरिया पाहिला तर थोडंसं ड्रेनेज वगैरे इश्यू असल्यामुळे पाणी कंटिन्यू थोडंसं तिथं थांबायला थोडंसं खड्ड्याचे नवीन पण थोडेसे खड्डे क्रिएट व्हाले त्यांनी जरी बुजवलेले होते आम्ही त्या काळात थोडेसे पण तरी पण एकाला लागून एक खड्डे तयार ओपन व्हायला लागले त्याच्यामुळे थोडंसं खड्ड्याचं प्रमाण थोडंसं मध्ये ते वाढते पण जागोजागी जसे पडले की आम्ही तसे तिथं जागोजागी तसे म्हणजे स्टॉक ठेवलेले आहेत थोडेसे पण त्या बाबतीत मॅडम आम्ही थोडंसं आता हे उघडीप मिळाली की त्या दृष्टीतून तात्काळ करण्यासाठी सूचना देतोय कॉन्ट्रॅक्टरला ऑलरेडी आमची टीम कंटिन्यू फॉलो करत आहे त्याच्यासाठी म्हणण्यासाठी सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स दिलात आणि खूप चांगल्या प्रकारे सर्व प्रश्नांचं समाधानकारक उत्तर दिलं. खरं पाहता तुम्ही 1.5 महिना झालं ह्या डिव्हिजनला जॉईन झालेला आहात आणि त्या मानाने तुम्ही कोल्हापूरची आणि ह्या सर्व मार्गांची खूप चांगली माहिती घेऊन त्याच्यावर काम करत आहात. तर एक कोल्हापूरकर म्हणून तुमचे आभार सुद्धा आणि शासन प्रशासन हे दोघंही मिळून खूप चांगल्या पद्धतीनं या रस्त्याचं काम पूर्ण करतील असा एक विश्वास दाखवते. धन्यवाद. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MHTCET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.